हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC ॲस्पारंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, एम पी एस सी कंबाईन पूर्वपरीक्षा PIQ सिरीज आपण चालू केलेली आहे. तर मित्रांनो, आपलं हे चौथं लेक्चर आहे. MPSC PSI STI ASO तर सर्व प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत. 2011 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व क्वेश्चन पेपर आपण घेणार आहोत. तर मित्रांनो, या PIQ सिरीजचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहे आणि कोणत्या टॉपिकवर आयोगाचा भर आहे, तुमचं या PIQ सिरीजमधून ते पॉईंट नक्कीच कव्हर होतील. मित्रांनो, राज्यसेवा पूर्वपरीक्षा PIQ सिरीज पण चालू केलेली आहे मित्रांनो आपण. तर त्यामध्ये 2014 पासून तर 2024 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका आपण घेत आहोत. तर त्यामध्ये 14, 15, 16 आणि 17चे क्वेश्चन पेपर आपली झालेली आहे. तर ते पण सिरीज अत्यंत महत्त्वाची आहे. त्यातून पण तुमचे बरेचसे पॉईंट कव्हर होतील. आणि ही क्वेश्चन पेपर आहे MPSC गट व PSI पूर्वपरीक्षा 2011ची. त्यामध्ये आपण जॉग्राफी, हिस्ट्री, पॉलिटी हे क्वेश्चन आपण बघितलेले आहे आणि सायन्सचे पण क्वेश्चन बघितलेले आहे. आपले फक्त इकॉनॉमीचे क्वेश्चन बाकी आहे. तर ते आज आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न काय आहे? टिंबटिंबची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात. तर ऑप्शन आहे राष्ट्रपती, पंतप्रधान, संसद आणि सर्वोच्च न्यायालय. तर कोणाची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात? तर ते राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार. तर राष्ट्रपतीच त्यांची राज्यपालाची नेमणूक करत असतात. तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन फर्स्ट, राष्ट्रपती. नेक्स्ट क्वेश्चन. टिंबटिंब हा संघराज्य व घटक राज्य यामधील दुवा म्हणून कार्य करतो. तर ऑप्शन काय दिले आपल्याला? मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती आणि राज्यपाल. तर संघराज्य आणि घटक राज्य यामधील दुवा म्हणून कोण कार्य करत असते? तर ते राज्यपाल असते. राज्यपाल कार्य करत असतो. तर त्याचं उत्तर काय आहे मग? ऑप्शन फोर्थ, राज्यपाल. नेक्स्ट क्वेश्चन. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी टिंबटिंब हे असतात. तर ऑप्शन आहे उपराष्ट्रपती, राज्याचे सचिव, मुख्यमंत्री आणि राज्यपाल. तर याचं उत्तर काय आहे? तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असते? तर ते मुख्यमंत्री असतात. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्यसंख्या टिंबटिंब आहे. तर ऑप्शन आहे 288, 19, 48 आणि 67. तर याचं उत्तर काय आहे? तर 67 आहे. तर महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण संख्या किती असते? तर ती 67 असते. तर ऑप्शन फोर्थ याचं करेक्ट आन्सर आहे. आणि विधानसभाची किती संख्या असती? तर ती 288 असती. ऑप्शन फर्स्ट. आणि 48 या लोकसभेच्या जागा असतात. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे आपलं? ऑप्शन फोर्थ आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थाविषयीच्या नवीन तरतुदी टिंबटिंब घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आल्या. तर ऑप्शन आहे 73व्या, 74व्या, 86व्या आणि 42व्या. तर याचं उत्तर काय आहे मित्रांनो? तर नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थाविषयीची नवीन तरतुदी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आल्या आहे? तर त्या 74व्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आले आहे. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गावचा पोलीस पाटील टिंबटिंबकडून नियुक्त केला जातो. तर ऑप्शन आहे जिल्हाधिकारी, दुसरं उपविभागीय अधिकारी, तिसरं तहसीलदार आणि चौथं गट विकास अधिकारी. तर गावचा पोलीस पाटील कोणाकडून नियुक्त केलेला असतो? तर तो उपविभागीय अधिकाऱ्याकडून नियुक्त केलेला असतो. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रातील पंचायत राज्याचा आकृतिबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली होती? तर ऑप्शन आहे लना बोंगेरवार, दुसरं बाबुराव काळे, तिसरं वसंतराव नाईक आणि चौथं प्राचार्य PB पाटील. तर त्याचे उत्तर काय आहे? तर कोणाची कमिटी नेमली होती? तर ती वसंतराव नाईक. तर महाराष्ट्रातील पंचायत राज्याचा आकृतिबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम वसंतराव नाईक यांची कमिटी नेमली होती. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला कोणत्या संतांचे नाव दिले आहे? तर ऑप्शन आहे संत तुकाराम महाराज, दुसरं संत गाडगे महाराज, तिसरं संत तुकडोजी महाराज आणि चौथं संत नामदेव महाराज. तर ग्राम स्वच्छता अभियानाला कोणाचे नाव दिले आहे? तर ते संत गाडगे महाराजांचे नाव दिले आहे. आपल्याला माहिती आहे की गाडगे महाराज हे साफसफाई करायचे झाडू आणि खराटा घेऊन. तर मित्रांनो, त्यांचं नाव महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला देण्यात आलेलं आहे. त्याचं योग्य आन्सर काय आहे? ऑप्शन सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन. गोसी खुर्द धरण टिंबटिंब जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन आहे बीड, जालना, चंद्रपूर आणि गडचिरोली. तर मित्रांनो, गोसी खुर्द धरण हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते भंडारा जिल्ह्यात आहे. आणि भंडारा जिल्हा हे ऑप्शनमध्येच दिलेलं नाही आहे, त्यामुळे आयोगानं हा प्रश्न रद्द केलेला आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद असू शकतात? तर ऑप्शन आहे 7 ते 10, 7 ते 17, 10 ते 15 आणि 15 ते 20. तर ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद असू शकतात? तर ते 7 ते 17. तर ऑप्शन सेकंड याचा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जलमनी योजना कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन आहे शहरांना शुद्ध पाणी पुरवठा, दुसरं विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवणे, तिसरं पावसाचे पाणी साठवणे, चौथं पाण्याचा जपून वापर करणे. तर ही योजना कशाशी संबंधित आहे? तर विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवणे. ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायदा 2005 अंतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल कोणत्या जिल्ह्यांना पुरस्कार मिळाले? तर ऑप्शन आहे औरंगाबाद वर्धा, औरंगाबाद व गडचिरोली, तिसरं गडचिरोली व धुळे, चौथं गडचिरोली उस्मानाबाद. तर याचं उत्तर काय आहे? तर ऑप्शन सेकंड औरंगाबाद व गडचिरोली. ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. तर मित्रांनो, ही क्वेश्चन पेपर PSIची पूर्वपरीक्षेची 2011ची आहे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, अकोला पाणबुडी भारताने कोणत्या देशाकडून घेतली आहे? तर ऑप्शन आहे इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका आणि रशिया. तर कोणत्या देशाकडून घेतलेली आहे अकोला पाणबुडी? तर ती रशिया या देशाकडून घेतलेली आहे. तर ऑप्शन फोर्थ याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द्वितीय विश्व मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले? तर ऑप्शन आहे हाँगकाँग, सॅन फ्रान्सिस्को, तिसरं दुबई, चौथं न्यूयॉर्क. याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन 3 दुबई. द्वितीय विश्व मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले होते? तर ते दुबईला पार पडले होते. हे करंट अफेअर्सचे क्वेश्चन आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आणि ही क्वेश्चन पेपर कधीची आहे? तर PSI पूर्वपरीक्षा 2011ची आहे, हे पण लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, अमेरिकेचा प्रसिद्ध ग्रॅमी पुरस्कार टिंबटिंब यांना मिळाला. ऑप्शन आहे AR रहमान, झाकीर हुसेन, तिसरं नौशाद आणि चौथं जतीन ललित. तर मित्रांनो, हा प्रश्न आयोगानं रद्द केलेला होता. नेक्स्ट क्वेश्चन, केम्ब्रिज विद्यापीठाने भारताच्या कोणत्या पंतप्रधानांच्या नावाने शिष्यवृत्ती जाहीर केली? तर ऑप्शन आहे इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरू, तिसरं मनमोहन सिंग आणि चौथं PV नरसिंह राव. तर कोणत्या पंतप्रधानांच्या नावाने शिष्यवृत्ती जाहीर केली आहे केम्ब्रिज विद्यापीठाने? तर ती मनमोहन सिंग. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रसिद्ध चित्रकार MF हुसेन यांनी कोणत्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले? तर ऑप्शन आहे लिबिया, ओमान, कुवेत आणि कतार. तर याचं उत्तर काय आहे? तर कतार. तर प्रसिद्ध चित्रकार MF हुसेन यांनी कोणत्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले आहे? तर ते कतार देशाचे नागरिकत्व स्वीकारले आहे. तर ऑप्शन 4 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, टिंग्यांची भूमिका केलेल्या कलाकाराचे आडनाव काय आहे? तर ऑप्शन आहे ओंबाळे, वासपते, गोयेकर आणि बोयेकर. तर याचं उत्तर काय आहे? तर गोयेकर. ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सेजचे विस्तारित रूप काय आहे? तर ऑप्शन आहे स्मॉल इकॉनॉमिक झोन, सोशल इकॉनॉमिक झोन, स्पेशल इकॉनॉमिक झोन आणि चौथा आहे सर्व्हिस इकॉनॉमिक झोन. तर याचं करेक्ट आन्सर काय आहे? सेजचा विस्तारित रूप काय आहे? तर स्पेशल इकॉनॉमिक झोन. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, यमुना गंगा नदीचा संगम कोठे होतो? तर ऑप्शन आहे हरिद्वार, अलाहाबाद, आग्रा आणि मीरत. तर याचे उत्तर काय आहे? यमुना आणि गंगा नदीचा संगम कोठे होतो? तर तो अलाहाबादला होतो. ऑप्शन सेकंड याचा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, टाटांनी उत्पादित केलेली छोटी कार टिंबटिंब या नावाने ओळखली जाते. तर ऑप्शन आहे नॅनो, ऑल्टो, सुमो आणि प्राइमो. तर छोटी कार ही कोणत्या नावाने ओळखली जाते? तर ती नॅनो या नावाने ओळखली जाते. तर ऑप्शन फर्स्ट याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणी भारतात आश्रय मागितला आहे? तर ऑप्शन आहे VS नायपॉल, सलमान रश्दी, तिसरं तस्मिला नसरीन आणि चौथं डोरिस लेसिंग. तर मित्रांनो, हा करंट अफेअरचा क्वेश्चन आहे. तर तेव्हा 2011ला कोणी मागितलेला होता? तर तो तस्मिला नसरीन. ऑप्शन 3 याचा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन आहे जॉर्ज फर्नांडिस, RR पाटील, तिसरं लालू प्रसाद यादव आणि चौथं शरद पवार. तर तेव्हा कोण होते राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष? तर तेव्हा शरद पवार होते. तर ऑप्शन 4 याचा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात 2008 हे वर्ष काय म्हणून साजरे करण्यात आले? तर ऑप्शन आहे माहिती तंत्रज्ञान वर्ष, क्रीडा वर्ष, महिला विकास वर्ष आणि साक्षरता वर्ष. तर याचे उत्तर काय आहे? तर ऑप्शन फर्स्ट माहिती तंत्रज्ञान वर्ष हे महाराष्ट्रात 2008 मध्ये म्हणून साजरे करण्यात आलेली होती, माहिती तंत्रज्ञान वर्ष म्हणून. तर ऑप्शन फर्स्ट याचा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सॅम डॉग मिलेनियर या चित्रपटाला किती ऑस्कर पुरस्कार मिळाले? तर ऑप्शन आहे 7, 10, 8 आणि 9. तर याचे उत्तर काय आहे? तर 8. तर 8 ऑस्कर पुरस्कार मिळाले होते. नेक्स्ट क्वेश्चन, टिंबटिंब यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. तर ऑप्शन आहे जवाहरलाल नेहरू, S राधाकृष्णन, तिसरं राजेंद्र प्रसाद आणि चौथं इंदिरा गांधी.
तर कोणाचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो भारतामध्ये? तर एस राधाकृष्णन. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. एस राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असतो, त्या दिवशी आपण शिक्षक दिन साजरा करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन, नानावटी आयोग कशासाठी नेमण्यात आला होता? तर ऑप्शन आहे मुंबईतील दंगली, 26/11 दहशतवादी हल्ला, तिसरं गुजरातमधील गोध्रा हत्याकांड आणि चौथं संसदेवरील हल्ला. तर याचं उत्तर काय आहे? तर नानावटी आयोग कशासाठी नेमण्यात आलेला होता? तर तो गुजरातमधील गोध्रा हत्याकांडासाठी नेमण्यात आलेला होता. तर मित्रांनो, हे करंट अफेअरचे क्वेश्चन आहे. कंबाईन PSI पूर्व परीक्षा 2011चे क्वेश्चन पेपर आहे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, 2008 सालचा महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता व सहजीवन पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर ऑप्शन आहे अमर्त्य सेन, LK अडवाणी, तिसरं सोनिया गांधी आणि चौथं नेल्सन मंडेला. तर हा प्रश्न आयोगानं मित्रांनो रद्द केलेला होता. नेक्स्ट क्वेश्चन, ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये अभिनव बिंद्राने कोणत्या खेळ प्रकारात सुवर्णपदक मिळवले होते? तर ऑप्शन आहे एअर रायफल शूटिंग, दुसरं कुस्ती, तिसरं जिम्नॅस्टिक आणि चौथं उंची उडी. तर ऑलिम्पिक स्पर्धामध्ये अभिनव बिंद्राने एअर रायफल शूटिंग या खेळामध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं. तर ऑप्शन फर्स्ट याचा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 2008चा गव्हर्नन्स राज्य पुरस्कार कोणत्या राज्याने मिळवला? तर ऑप्शन आहे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, दिल्ली आणि कर्नाटक. तर हा पण क्वेश्चन आयोगाने रद्द केलेला होता मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, टिंबटिंब राज्य सरकारमध्ये गुजरांना नोकरीत 5% आरक्षण दिले आहे. तर ऑप्शन आहे गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आणि बिहार. तर याचे उत्तर काय आहे? तर ऑप्शन सेकंड राजस्थान. तर राजस्थान सरकारने गुजरांना नोकरीत 5% आरक्षण दिलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 8 मार्च टिंबटिंब म्हणून पाळला जातो. तर ऑप्शन आहे आंतरराष्ट्रीय महिला दिन, दुसरं जागतिक एड्स दिन, तिसरं मानवी हक्क दिन आणि चौथं जागतिक कामगार दिन. तर ऑप्शन काय आहे? तर 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून पाळला जातो. तर ऑप्शन फर्स्ट याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? तर ऑप्शन आहे औरंगाबाद, नागपूर, पणजी आणि नवी मुंबई. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे कुठे आहे? तर ते औरंगाबादला पण आहे, नागपूरला आहे, पणजीला आहे. तर याचं योग्य उत्तर काय राहील? नवी मुंबई. तर नवी मुंबईला मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? 2008 सालची G8 शिखर परिषद कोठे घेण्यात आली? तर ऑप्शन आहे लंडन, रोम, पॅरिस आणि होक्काइडो. तर याचं उत्तर काय आहे? ऑप्शन फोर्थ होक्काइडो. नेक्स्ट क्वेश्चन, शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक कोणी लिहिले? तर ऑप्शन आहे विजय तेंडुलकर, दुसरं वसंत बापट, तिसरं संतोष पवार आणि चौथं वसंत कानेटकर. तर याचं उत्तर काय आहे? विजय तेंडुलकर. तर यांनी हे नाटक लिहिलेलं होतं, शांतता कोर्ट चालू आहे.